श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण सुंदरकांडातला 43वा सर्ग वाचूया. मोठमोठ्या राक्षसांना मारून आपल्या महान बलाची प्रचिती आणून दिल्यामुळे तो तेथे प्रख्यात झाला होता. त्याने सीतेला आश्वासन देऊन लंकापुरी व्याकुळ करून रावणाला भ्रमवून देऊन त्याला आपले भयानक सामर्थ्य दाखवून वैदेहीला प्रणाम करून पुन्हा समुद्राच्या मधून परत जाण्याचा विचार केला. त्याची तेथील कामे पार पडली होती. आता तो आपल्या स्वामींच्या श्रीरामांच्या दर्शनासाठी उत्सुक झाला. मग तो शत्रुमर्दन कपिवर श्रेष्ठ हनुमान पर्वतांतल्या उत्तम अशा अरिष्टगिरीवर चढून गेला. त्या पर्वताची शोभा काही औरच होती. उंच उंच पद्मक वृक्षांनी नटलेल्या नीलवर्णी वनराजी म्हणजे जणू त्या पर्वताने परिधान केलेले वस्त्र होते. शिखरांवर उतरणारे श्यामल मेघ त्याला उत्तरीय वाटत होते. सूर्याची शुभकिरणे आपल्या हातांनी त्याला प्रेमाने जाग आणीत होती. नाना प्रकारचे धातू म्हणजे त्याने उघडलेले डोळे होते. त्या डोळ्यांनी जणू तो सारे जग पाहत होता. पर्वतीय नद्यांच्या जलप्रवाहांचा घनगंभीर आवाज म्हणजे जणू त्या अरिष्टगिरीचा वेदघोष होता. अनेकविध झऱ्यांचा खळखळाट आवाज म्हणजे जणू तो पर्वत गुणगुणत असलेले गीत होते. उंच उंच देवदार वृक्षांचे हात त्याने वर आकाशाकडे पसरलेले होते. चहूबाजूंकडून येणाऱ्या जलप्रतापाचा गंभीर ध्वनी म्हणजे तो पर्वत करीत असलेला कोलाहल होता. झुलणाऱ्या बोर वृक्षांची श्यामल वने म्हणजे त्या पर्वताला भरणारे कापरे होते. वायूच्या झोक्यांबरोबर हलणाऱ्या आणि मधुर आवाज करणाऱ्या बांबूच्या वनांनी तो पर्वत बासरी वादन करतो आहे असा भास होत होता. भयानक विषधर सर्पांचा फुटकार म्हणजे त्याने सोडलेले निश्वास होते. दाट धुक्यामुळे गंभीर वाटणाऱ्या गुफांनी तो पर्वत ध्यानमग्न झाल्याचा भास होत होता. उंच जाणाऱ्या मेघांप्रमाणे शोभून दिसणाऱ्या पार्श्वभूमीवर असलेल्या पर्वतामुळे तो चोहींकडे हिंडत आहे असे वाटत होते. मेघमालांनी अलंकृत झालेल्या शिखरामुळे तो आकाशात आळोखे पिळोखे देत आहे असे वाटत होते. तो अनेकविध शिखरांनी व्यापलेला आणि खूपशा घळींनी सुशोभित झाला होता. साल, ताल, कर्ण आणि खुपसे बांबूंचे वृक्ष त्यांनी तेथे दाट झाडी निर्माण केली होती. फुलांच्या भारांनी लगडलेल्या आणि चहूकडे पसरलेल्या वेलींच्या दाट जाळ्या हे त्या पर्वताचे अलंकार होते. नाना प्रकारचे पशु तेथे सर्वत्र पसरले होते. विविध धातू पाघळून पसरल्यामुळे तो अत्यंत शोभिवंत दिसत होता. तो पर्वत बहुसंख्य झऱ्यांनी विभूषित तसेच शिलाराशींनी भव्य झाला होता. महर्षी, यक्ष, गंधर्व, किन्नर आणि नागगण तेथे निवास करीत होते. लता वृक्षांनी तो चहूकडून आच्छादलेला होता. त्याच्या गुफांमधून सिंह डरकाळ्या फोडीत होते. वाघ आणि इतर हिंस्र पशु देखील तेथे सगळीकडे पसरले होते. स्वादिष्ट फळांनी लगडलेले वृक्ष आणि मधुर कंदमुळे तेथे विपुल प्रमाणात उपलब्ध होती. अशा स्मरणीय पर्वतावर वानर शिरोमणी पवनकुमार हनुमान अत्यंत हर्षाने चढून गेला. आता त्याला श्रीरामांच्या दर्शनाची आस लागली होती. त्या पर्वताच्या स्मरणीय शिखरांवर जे शिलाखंड होते ते त्याच्या पावलांच्या आघाताने मोठा आवाज करीत चुरा होऊन विखरून पडत होते. त्या शैलराज अरिष्टावर आरूढ होऊन महाकपी हनुमानाने समुद्राच्या दक्षिण तटावरून उत्तर तटावर जाण्याचा बेत केला आणि त्या दृष्टीने आपले शरीर वर्धित केले. त्या पर्वतावर आरूढ झाल्यानंतर वीरवर पवनकुमाराने भयानक सर्पांनी सेवित असलेल्या त्या भीषण महासागराकडे दृष्टिक्षेप टाकला. वायुदेवाच्या त्या औरसपुत्राने कपिश्रेष्ठ हनुमानाने ज्याप्रमाणे वायू आकाशात वेगाने प्रवाहित होतो त्याप्रमाणे दक्षिणेकडून उत्तरेकडे अत्यंत वेगाने आकाशमार्गाने प्रयाण केले.
हनुमानाच्या पायांचा दाब पडल्यामुळे त्या श्रेष्ठ पर्वतातून मोठा भयंकर आवाज आला आणि तो आपल्या कंप पावणाऱ्या शिखरांसह, तुटून कोसळणाऱ्या वृक्षांसह तसेच तरतऱ्हांच्या प्राण्यांसह तत्काळ धरतीच्या पोटात रुतला. हनुमानाच्या महान वेगामुळे कंपित होऊन फुलांनी लगडलेले बहुसंख्य वृक्ष पृथ्वीवर कोसळले. त्यांच्यामुळे जणू वज्रपात झाला. त्यावेळी त्या पर्वताच्या घळी राहून दबून गेलेल्या महाबली सिंहांचा भयंकर नाद आकाश फाडीत असल्यासारखा ऐकू येत होता. भयभीत झाल्यामुळे ज्यांची वस्त्रे सैल झाली होती आणि आभूषणे अस्ताव्यस्त झाली होती, त्या विद्याधरी एकाएकी त्या पर्वतावरून ऊर्ध्व दिशेला उडून गेल्या. मोठमोठे आकार आणि चमकदार जिभा असलेले महाविषारी बलवान सर्प आपल्या फणा आणि गळे आकुंचित करून पडले आणि त्यामुळे कुंडलाकार दिसू लागले. किन्नर, नाग, गंधर्व, यक्ष आणि विद्याधर तो जमिनीत रुतणारा पर्वत सोडून आकाशात स्थित झाले. बलवान हनुमानाच्या वेगाने दबून तो शोभिवंत भूमिधर वृक्षांसह आणि उंच शिखरांसह रसातळाला गेला. अरिष्ट पर्वत 30 योजने उंच आणि 10 योजने रुंद होता. तरीही हनुमानाच्या पायांनी दबून तो जमिनीच्या पातळीला गेला. इकडे त्याच्या उंच उंच लाटा उसळून आपल्या किनाऱ्याला चुंबण्यास येत होत्या. त्या खाऱ्या पाण्याच्या समुद्राला लंघून जाण्याच्या इच्छेने हनुमानही लीलया आकाशात उड्डाण करू लागला. पंखधारी पर्वताप्रमाणे महान वेगवान असलेला हनुमान न थकता तो सुंदर आणि रमणीय असा आकाशरूपी समुद्र पार करू लागला. त्या आकाशरूपी समुद्रात नाग, यक्ष, गंधर्व जणू फुललेली कमलोत्पले होती. चंद्ररूपी कमळांनी ते रम्य आणि सूर्यरूपी करंड व पक्षाने ते शुभ दिसत होते. पुष्य आणि श्रवण नक्षत्रे हे त्यातले हंस होते. ढगांनी आणि आभ्रांनी शेवाळ्याची आणि गवताची जागा घेतलेली होती. पुनर्वसू, विशाल मत्स्य, मंगळ ही मोठी सुसर होती. ऐरावत हत्ती महाद्वीपाप्रमाणे भासत होता. त्या आकाशरूपी समुद्रात स्वाती नक्षत्राचा हंस विहार करीत होता. वायूच्या एकामागून एक येणाऱ्या लहरी लाटा झाल्या होत्या. चंद्रकिरणरूपी शीतल जलाने तो समुद्र भरला होता. हनुमान तो गगनसागर पार करू लागला. आकाशास गिळून टाकीत, चंद्रमंडलाला नखांनी ओरखडे काढीत, नक्षत्रे तसेच सूर्यमंडलासह अंतरिक्ष समेटून घेत आणि ढगांचे समूह आपल्याबरोबर खेचून नेत सहजपणे तो अपार समुद्राच्या पार जाऊ लागला. त्यावेळी आकाशात शुभ्र, लाल, निळे, मंजिष्ठवर्णी, हिरवे आणि अरुण वर्णाचे मोठमोठे मेघ शोभत होते. तो कधी त्या मेघ समूहात प्रवेश करी तर कधी त्यातून बाहेर येई. वारंवार असा प्रवास करणारा हनुमान लपणाऱ्या आणि प्रकाशित होणाऱ्या चंद्राप्रमाणे वाटत होता. नाना प्रकारच्या मेघमालामधून जाणारा धवल वस्त्रधारी वीरवर हनुमान कधी दिसत होता तर कधी अदृश्य झालेल्या वाटत होता. त्यामुळे तो आकाशातल्या ढगाआड लपणाऱ्या आणि पुन्हा प्रकाशित होणाऱ्या चंद्रासारखा वाटत होता. वारंवार मेघासह विदीर्ण करीत आणि त्यांच्यामधून जात असल्यामुळे तो पवनकुमार हनुमान आकाशात उडणारा गरुड वाटत होता. अशा प्रकारे तो महातेजस्वी हनुमान आपल्या महान सिंहनादाने मेघांच्या गंभीर गर्जनेवरही मात करीत पुढे पुढे जात होता. प्रमुख राक्षसांना मारून त्याने नाव कमावलेले होते. मोठमोठ्या वीरांना निखंदून त्याने लंका नगरी व्याकुळ करून रावणाला व्यथित केले होते. त्यानंतर वैदेही सीतेला अभिवादन करून तो निघाला आणि तीव्र गतीने पुन्हा समुद्राच्या मध्यभागी येऊन पोहोचला. इथे 43वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 44वा सर्ग वाचूया.
आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा. धन्यवाद. जय जय श्रीराम.